हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी संपत्ती असं सगळेजण म्हणतात. पण खरंच आपण आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्या आरोग्याला तितकं महत्त्व देतो का? आपण आजारी पडलो तर डॉक्टरांकडे जातो, गोळ्या औषधे घेतो, पण तो ठराविक आजार आपल्याला का झालाय याचा आपण विचार करतो का? आणि जरी केला तरी भविष्यात तो आजार, मग तो संसर्गजन्य असो किंवा असंसर्गजन्य, तो आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना होणार नाही याची खबरदारी आपण घेतो का? आपल्या आजूबाजूचा परिसर, वातावरण निरोगी ठेवण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण कोणती भूमिका घेतो? या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतोय? या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष. जागतिक आरोग्य दिन हा दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. हा दिवस जागतिक आरोग्य संघटना WHO द्वारा आरोग्य विषयक जागरूकता वाढविण्यासाठी, आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आरोग्य समस्यांवर एकत्रित उत्तर शोधण्यासाठी आयोजित केला जातो. हा दिवस लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आरोग्याची काळजी कशी घेता येईल यावर प्रकाश टाकतो आणि एक निरोगी समाज निर्माण करण्याचा संदेश देतो. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली आणि त्यानंतर 1950 पासून 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीच्या काळात मुख्यतः संसर्गजन्य रोगांवर लक्ष केंद्रित केले गेले. त्यानंतर काळाच्या ओघात आरोग्याची व्याख्या विस्तृत झाली आणि आज मानसिक आरोग्य, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार इत्यादी सारख्या असंसर्गजन्य रोगांवर देखील भर देण्यात आला आहे. आरोग्य विषयक आव्हाने लक्षात घेऊन दरवर्षी विशिष्ट आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी WHO विविध थीम जाहीर करते. 2025 ची थीम निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य अशी आहे. जागतिक आरोग्य दिन हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा संदेश आहे. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून, योग्य आरोग्य तपासणी करून आणि जागतिक स्तरावर सहकार्य करून आपण अनेक आरोग्य समस्यांवर मात करू शकतो. निरोगी समाजाची निर्मिती करणे ही आपली जबाबदारी आहे. जागतिक आरोग्य संघटना, सरकार व समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणणे, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणे, प्रत्येकासाठी आरोग्य सेवा सुनिश्चित करणे हेच या दिवसाचे खरे उद्दिष्ट आहे. ही विशेष माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि प्लीज आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. Instagram, Facebook पेजला पण फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष.